काय मित्रांनो, मॅथमध्ये अजूनही कन्फ्युजन येत आहे. तर चला आज आपण बघू सायमल्टेनियस इक्वेशन स्टेप बाय स्टेप कसं सॉल्व्ह करायचं. घाबरू नका मॅथमॅटिक्सला. कन्फ्युजन येत असेल तर चांगली गोष्ट आहे, प्रॅक्टिस करा 100%. आजचा आपण जो टॉपिक बघणार आहे सायमल्टेनियस इक्वेशन, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, हा चॅप्टर आपला स्टार्ट आहे. त्याच्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन आपण बघणार आहे. हा टॉपिक तुम्ही नीट काळजीपूर्वक ऐका. याचं कारण सांगतो, कारण सायमल्टेनियस इक्वेशन जर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं, त्याच्यावर तुम्हाला वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल आणि अजूनही जे 4 मार्क्सला तुम्हाला बोर्डाला पेपर येतात ते पण तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे, तर आपण सायमल्टेनियस इक्वेशन आज बघणार आहे. चॅप्टर कोणता चालू आपला? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. 10वीचा चॅप्टर आहे आपला बघा. आणि सायमल्टेनियस इक्वेशन वरती तुम्हाला हमखास पेपरला क्वेश्चन येतो. मग आता बघू. बघा, स्टार्टिंगला आपण काय करणार आहे? सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, काय बघतो आपण? सायमल्टेनियस इक्वेशन. बघा, आपण मागच्या लेक्चर मध्ये काय बघितलं होतं? क्रॅमर्स रूल्स बघितला होता, डिटर्मिनंट बघितला होता. तुम्हाला 100% समजला असेल. त्याच टाईपने आपण सायमल्टेनियस इक्वेशन बघणार आहे. बोर्डाच्या पेपरला 100% येतो. तुम्ही विचार करा आणि त्याला व्यवस्थित बघा. बघा, सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये काय बघायचं आपल्याला. आता मी काल तुम्हाला लेक्चर मध्ये सांगितलं होतं की सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये की जनरल जो फॉर्म आहे आपला तो ax + by = c. ठीक आहे, सेम ऍज इट इज. इथं पण तुम्हाला ह्या फॉर्म मध्ये इक्वेशन पाहिजे, पण किती? सायमल्टेनियस इक्वेशन किती असणार आहे? 2. कारण चॅप्टरचं नावच काय आपल्या? काय चॅप्टरचं नाव? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हा 10वीचा पहिला चॅप्टर आहे बघा तुमचा. 10वीचा पहिला चॅप्टर आहे 12 मार्कासाठी. याचे सायमल्टेनियस इक्वेशन बघायचं. मग आता सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे बघा. याच्यात बघा, लक्ष द्या. सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये काय बघायचं नेमकं नीट समजून घ्या. ए आणि बी हे कोइफिशियंट आहे. काय आहे? कोइफिशियंट. आणि हा एक्स आणि वाय हे काय? व्हेरिएबल. काय आहे? व्हेरिएबल. आणि सी म्हणजे काय? तर हा कॉन्स्टंट. काय आहे? कॉन्स्टंट. आता ह्या कॉन्स्टंट काय? लक्ष ठेवा. भरपूर जण म्हणते व्हेरिएबल नाही, व्हेरिएबल आहे पण त्याचा पॉवर 0, पण त्याला कॉन्स्टंट म्हणतात. लक्ष द्या, काय म्हणतात त्याला? कॉन्स्टंट. आता याचा पॉवर किती? 1. याचा पॉवर किती? 1 डिग्री. पॉवर म्हणून आपण द्याल. ठीक आहे, मग कोएफिशियंट आणि इथं तुम्हाला काय? कॉन्स्टंट. मग याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला हे कळलं पाहिजे, कोएफिशियंट कोणते, व्हेरिएबल कोणते आणि कॉन्स्टंट कोणतं. तर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला 2 इक्वेशन दिल्या जातील आणि 2 इक्वेशन दिल्यानंतर तुम्हाला ह्या फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणजे व्हेरिएबल वाली टर्म लेफ्ट हँड साइडला पाहिजे आणि इज इक्वल टू च्या राईट हँड साइडला टर्म तुमची कॉन्स्टंट पाहिजे. कॉन्स्टंट म्हणजे नंबर्स पाहिजे. ठीक आहे, तर आपण याचे वेगवेगळे प्रकार बघणार आहे. टाईप 1, टाईप 2, टाईप 4 असे 4 टाईपचे प्रकार बघणार आहे. आता तुमच्या बुकमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहे एक्सरसाइज मध्ये. ठीक आहे, आता तुम्हाला टाईप तर आम्हाला काही दिलेले नाहीये, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. टाईप हे तुम्हाला फक्त आणि फक्त समजण्यासाठी. मग तुम्हाला कळ नेमकं टाईप कसा असतो, टाईपचा क्वेश्चन कसा येतो आणि 100% येते. आणि याच्यामध्ये आपण हे पण क्वेश्चन बघणार आहे जे तुम्हाला बोर्डाचे पेपरला आलेले. पण एकदा बघा, स्टार्टिंगला सायमल्टेनियसचे आपण इक्वेशन बघू. बघा, समजा तुम्हाला क्वेश्चन आला x + y = 3 आणि 2x - y = 9. समजा इक्वेशन नंबर हे फर्स्ट आहे, इक्वेशन नंबर हे काय? सेकंड. 2 इक्वेशन दिलेले बघा. बरोबर त्या फॉर्म मध्ये आहे की नाही ते एकदा चेक करा. बघा, एक्स आणि वाय एका साईडला, कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला, हे लेफ्ट हँड साईडला आणि हे कुठलं आहे तुमचा? राईट हँड साईडला. कळतंय? मग आता बघा, 2 इक्वेशन तुम्हाला दिलेले असतील. हे 2 इक्वेशन सॉल्व्ह कसे करायचे म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशनच्या स्टेप बाय स्टेप समजून घ्या. नेमकं स्टेप काय ते बघा एकदा. स्टेप बाय स्टेप बघा. हे जर त्याला हे ज्यांना कळालं त्यांना सायमल्टेनियस इक्वेशन 100% येईल. मग ते किती प्रकार असू द्या. स्टेप बाय स्टेप. हाऊ टू सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन स्टेप बाय स्टेप. फर्स्ट बघा, मराठीतून सांगतो, नीट ऐकून घ्या. पहिल्यांदा काय करायचं? सगळ्यांचे कोएफिशियंट चेक करायचे. सेम कोएफिशियंट पाहिजे. सेम कोएफिशियंट काय पाहिजे? सेम कोएफिशियंट. कोणाचे? एक्स किंवा वाय. एक्स चे किंवा वाय चे. म्हणजे 2 इक्वेशन मध्ये या एक्स चा कोएफिशियंट आणि ह्या एक्स चा कोएफिशियंट सेम पाहिजे. यांचा नसेल तर वाय कडे यायचं. सेम कोएफिशियंट. सेम कोएफिशियंट शिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. जोपर्यंत पहिली स्टेप आपली फॉलो होत नाही दुसऱ्या स्टेप कडे आपल्याला जाता येणार नाही. एक लक्षात ठेवा.
पहिली स्टेप काय सांगते मग आपली, सेम कोएफिशियंट कुणाचे तरी दोघांपैकी एक्सचा किंवा वायचे कोएफिशियंट दोन इक्वेशनचे एक्स एक्स किंवा वाय वाय चे दोघांपैकी एकाचे तरी कोएफिशियंट काय पाहिजे, सेम पाहिजे. दोघांचे असले सर तरी काही अडचण नाही, पण ऍटलिस्ट कमीत कमी एकाचे तरी कोएफिशियंट सेम पाहिजे. दोघांचे असले तरी काही अडचण नाही, ऍटलिस्ट चालतो, त्याच्यापेक्षा कमी नको, जास्त असले तरी चालतील. मग सेम कोएफिशियंट पाहिजे आपल्याला एक्स आणि वाय चे. मग सेकंड स्टेप, सेम कोएफिशियंट झाल्यानंतर जर सेम कोएफिशियंट जर असेल तर दुसऱ्या स्टेपला एक पाऊल पुढे टाका. आता दुसऱ्या स्टेपला काय करायचं बघा, दुसऱ्या स्टेपला तुम्हाला सेम कोएफिशियंट झाल्यानंतर त्याचे कोएफिशियंट सेम आहे ते चेक करायचे. केलंय, त्याच्यानंतर जे सेम कोएफिशियंट आले त्यांचे साइन चेक करायचे. काय चेक करायचे, साइन चेक करायचे. पण कोणाचे साइन चेक करायचे, सेम कोएफिशियंट वाल्यांचे. नाही तर कशाला सेम कोएफिशियंटचे बघितलं आणि साइन चेंज करता दुसऱ्यांचे, चालणार नाही. सेम कोएफिशियंट जे आले त्याचे साइन चेक करायचे. जर लक्ष द्या, जर दोन्ही साइन म्हणजे बघा एक्स साइन प्लस इथं प्लस म्हणजे सेम साइन, हे प्लस हे मायनस म्हणजे ऑपोजिट साइन, एकच येणार, एक तर ऑपोजिट येईल नाही तर सेम येईल. सेम मध्ये काय येईल, एक तर दोन्ही प्लस येईल किंवा दोन्ही मायनस येईल, आणि ऑपोजिट मध्ये एक प्लस एक मायनस किंवा मायनस प्लस कुठलं पण एकच. ठीक आहे, तर मग जर नीट लक्ष द्या मी काय सांगतो, हे कळलं तर सायमल्टेनियस इक्वेशनच समजलं. फक्त पहिले 10 मिनिटं व्यवस्थित ध्यान लावून ऐका. काय नेमकं साइन चेक केलं पण कोणाचे, सेम कोएफिशियंटचे. मग साइन चेक केल्यानंतर आपण काय करायचं, लक्ष द्या. मग ज्यांचे साइन चेक केले ते जर ऑपोजिट असेल, ऑपोजिट जर साइन असेल, काय असेल ऑपोजिट साइन, तर त्या दोन इक्वेशनची काय करायची, ऍडिंग करायची. काय करायची, ऍडिंग. आणि जर साइन तुमचं सेम असेल, काय असेल साइन, सेम साइन असेल, जर साइन सेम आलं तर त्या दोन इक्वेशनची काय करायची, सबस्ट्रॅक्शन करायची. काय करायची, सबस्ट्रॅक्शन करायची. मग जर ऍडिंग करायची सबस्ट्रॅक्शन करायची हे आपल्याला कोणी सांगणार नाही, आपल्याला कोएफिशियंट बघून, सेम कोएफिशियंट बघून त्यांची व्हॅल्यू बघायची. ऑपोजिट साइन आले का सेम साइन आले, ऑपोजिट आलं तर ऍडिंग, सेम आलं तर सबस्ट्रॅक्शन. आणि मग एकशी तुम्हाला इलिमिनेटिंग मेथड, आपण कोणती मेथड शिकतोय, इलिमिनेटिंग मेथड. ते आपण सांगणार आहे तुम्हाला, दोन मेथड असतात त्याच्यात, इलिमिनेटिंग आणि सबस्टिट्यूशन. तर आपण इलिमिनेटिंग मेथड शिकणार आहे. याच्यामध्ये इलिमिनेटिंग मेथडने आपण सायमल्टेनियस इक्वेशन शिकणार आहे. आणि मग तुम्हाला ती एक व्हॅल्यू भेटन, आणि ती व्हॅल्यू भेटली, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची एका इक्वेशन मध्ये, इझी वाल्या इक्वेशन मध्ये, तुम्हाला ते आन्सर येऊन जाईल. दोन व्हॅल्यू निघन आपल्याला एक्स आणि वायच्या. ठीक आहे, तर हे समजून घ्या एकदा, हे नीट लक्ष द्या. हे जर कळलं तर ते क्वेश्चन आपण क्वेश्चन कडे जाणार आहे, पण एकदा हे समजलं की सांगा काय करायचं, सेम कोएफिशियंट पाहिजे. मग सांगा बरं इक्वेशन मध्ये सेम कोएफिशियंट कोणाचे, एक्सचे दिसते सांगा, एक्सचा कोएफिशियंट किती सांगा बघा इकडं, एक्सचा कोएफिशियंट किती आहे 1, एक्सचा किती आहे 2, नाही. सेम दिसतंय का, नाही. आता जर तुम्हाला सेम समजत नसेल तर मग मी काय करू शकतो सांगा, सेम म्हणजे इकडे 1 आहे तिकडे 1 पाहिजे. ठीक आहे, बघा इकडे किती आहे 1 आहे, इथं काही नसतं म्हणजे 1 असतो. इकडे किती आहे -1. हा मायनस आहे पण मायनसचं टेन्शन घेऊ नका, 1 1 दिसलं ते बघा एकदा. येस, कोणाचे 1 1, म्हणजे आपली सेम कोएफिशियंट वाली कंडिशन पहिली सॉल्व्ह होती का नाही, येस ऑर नो, येस. मग जर सेम कोएफिशियंटची जर कंडिशन सॉल्व्ह झाली तरच आपल्याला नेक्स्ट स्टेप कडे जायचं. बघा ते न्यूज चॅनल बघा, एबीपी माझा काय सांगतो, उघडा डोळे बघा नीट, आधी उघडा डोळे बघा नीट, आणि मग जी चोवीस सांगते एक पाऊल पुढे, मग एक पाऊल पुढे टाकायचं. म्हणजे कसा, साइन चेक करायचं. एक पाऊल पुढे तेव्हाच टाकायचा जेव्हा तुम्ही डोळे उघडे करून ते कोएफिशियंट सेम आहे की नाहीये ते चेक केल्यानंतर. ठीक आहे, आणि मग एकदा आन्सर निघलं मग टीव्ही 9 मराठी म्हणतेच बघा, आवाज महाराष्ट्राचा, आवाज जनतेचा, म्हणजे तुमचाच आवाज असणार. समजलं, एक कॉमेडी होती परंतु या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. साइन चेक करायचे. मग पहिल्या स्टेप क्लिअर झाली, दुसऱ्या स्टेप कडे जायचं साइन चेक. मग कोणते साइन चेक करायचे बघा, हे कोएफिशियंट सेम आले बरोबर आहे. मग याचं साइन बघा कसं आहे रे, प्लस, याचं कसं रे मायनस, मग एक प्लस एक मायनस कसं रे, सेम का अपोजिट, अपोजिट बरोबर आहे, अपोजिट आलं. मग त्या दोन इक्वेशनची काय करायची, ऍडिशन, म्हणजे ऍडिंग करायची. समजतं सर्वांना, दोन इक्वेशनची काय करायची, ऍडिशन करायची. आणि जर सेम कोएफिशियंट असते, सपोज जर मायनस असतं आणि कोएफिशियंट सेम असते तर काय करायला भेटलं असतं आपल्याला, सबस्ट्रॅक्शन. तर मग आपण टाइप 1 मध्ये ऍडिशन बघणार आहे, टाइप 2 मध्ये सबस्ट्रॅक्शन बघणार आहे. एवढं कळलं मला ते सांगा. ठीक आहे, नक्की बघा, जायचं पुढं.
उघडले डोळे, बघितलं नीट, टाकायचं पुढचं पाऊल. ठीक आहे, चला बघा आता आपण एक्झाम्पल वरती येऊ पुन्हा. बघा एक्स, एक मिनिट हा, बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय होतं आपल्याकडे 3 घेतलं मी, आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. आता क्वेश्चन बघा एकदा नीट. ठीक आहे, एकदा क्वेश्चन बघा, समजून घ्या. एकच क्वेश्चन नीट समजा. टाईप 1चा एकच घेणार, टाईप 2 घेणार, मग पुढं एक मी, बाकीचे तुम्ही. ठीक आहे, बघा इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. बघा याचा कोएफिशिएंट किती रे? 1. सगळे चेक करायचे एकदा, एक्स पासून चेक करायचं. एक्स किती? 1. याचं किती आहे? 2. सर सेम नाही, चल ठीक आहे, हार मानू नका. एक्स नसलं वाय कडे बघू. इथं किती आहे? 1. इथं किती आहे? 1. 1 1 तर 100% सर. म्हणजे आपली पहिली कंडिशन सेम सॅटिस्फाय झाली सर, की कोएफिशिएंट सेम पाहिजे. मग मला सांगा, एक्सचा कोएफिशिएंट सेम आला की वायचा आला? कोणाचा आहे? दिसतो की नाही तुम्हाला? कोणाचा आहे? वायचा सेम आला. मग ज्याचे कोएफिशिएंट सेम आले त्याचेच साइन चेक करायचे. साइन कोणाचे आले? सॉरी, कोएफिशिएंट कोणाचे आले? सेम, वायचे. मग त्याचे साइन बघा. 1 प्लस 1 कसा आहे? मायनस. मग 1 प्लस आहे तर 1 मायनस आहे. तर मग काय करला? दोन इक्वेशन सांगा, तुम्ही सांगा काय लागेल सांगा. ऍडिंग किंवा ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सगळ्यात पहिलं तुम्हाला हे कळलं पाहिजे की ऍडिंग करायची का सबट्रॅक्शन करायची. मग बघा ऍडिंग करायची एवढं कळलं. फर्स्ट अँड सेकंडची ऍडच का करतो, ऍडिंगच का करतो आपण, कळलं सर्वांना नक्की. बघा मग इक्वेशन ऍज इट इज लिहून घ्यायचं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. ऍडिंग कशी करायची बघा. त्याच्यानंतर 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. मी तुम्हाला म्हणलो इलिमिनेटिंग मेथड मध्ये प्लस वाय, बघा प्लस वाय मायनस वाय गेटिंग कॅन्सल, प्लस वाय मायनस वाय गेटिंग कॅन्सल. कारण 1 मायनस 1 काय होतो? 0. 0 होतो म्हणजे इलिमिनेट होतो. मग उरलं काय? इथं 1 होता. 1 प्लस 2 यांच्या कोएफिशिएंटची ऍडिशन करा. 1 प्लस 2 किती झाला? 3x. हे कटलं म्हणजे डायरेक्ट 0 झालं. 9 3 किती झाले? 12. 9 प्लस 3 किती झाले? 12. आणि मग 3x इज इक्वल टू 12 आलं. लक्षात ठेवा, मल्टिप्लाय. या दोघांचं रिलेशन काय? मल्टिप्लाय. तर हा 3 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाऊन काय होईल? डिवाइड. तो x इज इक्वल टू 12/3. मग 3चा टेबल तुम्हाला यायलाच पाहिजे. 3 1 3, 3 4 12, 3 1 3, 3 4 12. x बरोबर किती आलं? 4. बघा इलिमिनेटिंग ना एक व्हॅल्यू तुमची कॅन्सल होईल व्हेरिएबल, एका व्हेरिएबलचं तुम्हाला काही आन्सर निघत. मग कुठलं पण येऊ शकतं, ते डिपेंड आहे. जे सेम आलं ऑपोजिट आलं काय त्याच्यावर डिपेंड आहे. जे सेम कोएफिशिएंट आलं, ज्या व्हेरिएबलचं सेम कोएफिशिएंट आला तो इलिमिनेट होईल आणि उरलेल्या व्हेरिएबलची काय होईल? व्हॅल्यू निघत. मग ज्याची व्हॅल्यू आली त्याचा यूज करून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. म्हणजे कोणाची व्हॅल्यू आली सांगा आता मला? x इज इक्वल टू 4. मग ही व्हॅल्यू हे कळालं सांगा नीट व्यवस्थित, क्लिअर सर्वांना? ठीक आहे, मग ही व्हॅल्यू पुट करायची, पुट इन इक्वेशन. आता कोणत्या सर? तर लक्षात ठेवा फर्स्ट आणि सेकंड पैकी जे तुम्हाला इझी वाटतं. आता सर इझी म्हणजे काय हो? इझी म्हणजे ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कमी आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन कमी म्हणजे नंबर्स कमी. बघा इथं कसं 2 1 9 आहे, इथं x प्लस वाय. आपल्याला कोणतं सोपं जाईल? पुट इन इक्वेशन नंबर फर्स्ट वाला. मग ऍज इट इज काय करायचं बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 3 ऍज इट इज लिहायचं. ही जी व्हॅल्यू आहे x च्या जागी टाकायची, जसं आहे तशी टाकायची. बघा x ची व्हॅल्यू कशी टाकायची बघा, 4 टाकली. बाकीचं काही चेंज करायचं नाही. प्लस वाय इज इक्वल टू 3. कळलं? मग y इज इक्वल टू 3 पॉझिटिव्ह. आता बघा यांचं कसं मल्टिप्लायचं रिलेशन होतं म्हणून इकडे डिवाइड झालंय, बरोबर आहे. आता यांचं रिलेशन बघितलं काय? प्लस आहे आणि ऑलरेडी 4 हा कसा आहे? त्याच्या पुढचं साइन काय आहे? प्लस आहे म्हणून इकडे काय होईल? मायनस. 3 मायनस 4 इकडे आल्यानंतर याच्या मागे ठेवायचं, लक्षात ठेवा. y इज इक्वल टू किती आला? 3 मायनस 4 किती येईल? -1. मग आपण तिथे लिहायचं सोल्युशन. देअरफॉर सोल्युशन मध्ये पहिली व्हॅल्यू असते x ची, नंतर y ची, आणि त्याच्या पुढे लिहायचं x ची व्हॅल्यू किती आली सांगा? 4 आणि y ची किती आली? -1. हे तुमचं सायमल्टेनियस इक्वेशनचा पहिला टाइप. म्हणजे ऍडिंग कशी करायची ते तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बघा कळलं सांगा मला सर्वांना? नक्की कळलं असेल. काहीच करायचं नाही, फक्त ऍड करायचं, सबट्रॅक्ट करायचं, एवढंच कळलं पाहिजे. अजून एक क्वेश्चन घेऊ आपण त्याच्यावरती, चालेल?
मग बाकीचे नंतर शेवटच्या लास्ट 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व क्वेश्चन देईल मी. ठीक आहे, चला अजून एक क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट बघा, आता एक नीट पुन्हा एकदा लक्ष द्या. आता 3x plus y is equal to 3x plus y is equal to 5 घेतो आणि इथे घेतो 2x minus y is equal to इथे घेतो 10. ओके, चला इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. लक्ष द्या इकडे समोर बघा. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. मग इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड करताना आपली पहिली अट काय आहे? सेम कोएफिशिएंट. सर कोणाचे सेम कोएफिशिएंट बघायचे? एक्स आणि वाय चे. तर आपल्याला सरळ दिसतंय पुन्हा एक्स चे कोएफिशिएंट सेम नाही आहे. चला पुढे वाय कडे बघू. येस सर, वाय चे आहे. वाय चे इथे किती? 1. इथे किती आहे? 1 आहे. बरोबर आहे. मग इथं 1 आहे, इथं 1 आहे. मग 100% एक्स नाही आला आपला सेम कोएफिशिएंट, पण वाय आला आणि दोघांचे कोएफिशिएंट सेम आले 1 1. मग त्याच्यानंतर काय स्टेप आहे सांगा? साइन चेक करायचे. कोणाचे साइन चेक करणार? वायच्या व्हेरिएबलचे. मग बघा 1 + 1 काय? मायनस. तुम्ही सांगा काय करणार? काय करायची? ऍडिशन. व्हेरी गुड. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग बघा सांगितलं होतं ऍज इट इज लिहा. 3x + 1y लिहा नाही तर y लिहा इज इक्वल टू किती? 5. आणि सेकंड 2x - y इज इक्वल टू किती? 10. आणि ऍडिशन करताना इथे ऍडिशन प्लस लिहा नंतर नका लिहू, परंतु ऍडिशन करताना कुठलेही साइन चेंज करायचं नाही. ऍज इट इज क्वेश्चन, ऍज इट इज इक्वेशन राईट करायचे फर्स्ट आणि सेकंड. मग कुठलं कट होईल सांगा? +y - y गेटिंग कॅन्सल, कारण 1 - 1 0. सांगा मग 3x + 2x किती येईल रे? 5x. 10 + 5 किती? 15. मग तुम्ही सांगा x बरोबर किती येईल पाहिजे? हा मल्टिप्लाय 5 इकडे जाऊन काय होईल? डिवाइड. 5 15/5. मग तुम्ही सांगा 5 1 5, 5 3 15, 5 1 5, 5 3 15. मराठी भाषेत म्हणजे 3. x बरोबर किती आला? 3. मग ही जी व्हॅल्यू आहे, आता बघा ही जी व्हॅल्यू आहे पुट इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करता? सर कुठलं सोपं आहे? काय वाटतं सांगा? पुट इक्वेशन नंबर फर्स्ट. पुट इन इक्वेशन नंबर फर्स्ट. मग बघा फर्स्ट काय इक्वेशन आहे सांगा? 3x + y इज इक्वल टू 5. 3x + y इज इक्वल टू 5. मग x ची व्हॅल्यू 3 आहे. मग लक्ष ठेवा जिथं x आहे तिथंच ती व्हॅल्यू ठेवायची आपल्याला. मग बघा 3 ॲज इट इज आणि हा x आहे. x च्या जागी आपल्याला काय करायचं? पण या दोघांचं रिलेशन काय? मल्टिप्लाय. पण याला ब्रॅकेट मध्ये x ची व्हॅल्यू टाकायची. किती टाकायची? 3 + y ॲज इट इज इक्वल टू जे आपलं राईट करा इज इक्वल टू 5. मग आता या दोघांचं मल्टिप्लाय करा. मागच्या वेळेस आपण डायरेक्ट ही व्हॅल्यू इकडे केली होती ऑपोजिटला, परंतु ह्या दोन्ही व्हॅल्यू बघा. मग 3 3 9 + y इज इक्वल टू 5. मग आता मागच्या सारखी कंडिशन आली बघा. मग तुम्ही सांगा y ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? +9. इकडे जाऊन काय होईल? -5 - 9 करायचं. 9 - 5 नाही करायचं. काही म्हणतील तर मोठा नंबर आहे पुढे घेऊ, मोठा असो किंवा छोटा असो, जो लेट आला त्याला मागच ठेवायचं. हे लक्षात ठेवा. 5 - 9. y इज इक्वल टू इथं काय तुमचं? y इज इक्वल टू शिकवलं होतं क्रॅमर्स रूल्स मध्ये. एका नंबरला प्लस एका नंबरला मायनस, तर काय करणार? सबस्ट्रॅक्शन. कशी सबस्ट्रॅक्शन करणार? मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करा. 9 मधून 5 गेले 4. मोठा नंबर कोणता आहे? 9. त्याच्या पुढे साइन मायनस, म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली? -4. आणि मग आपण सोल्युशन मध्ये लिहिणार काय? लिहिणार सोल्युशन मध्ये x, y इज इक्वल टू काय येईल सांगा? 3, -4. बघा 3 मार्कला बोर्डाच्या पेपरला तुम्हाला हा टाईपचा येतो. याच्यामुळे तुम्हाला वर्ड्स प्रॉब्लेम पण येणार. त्याच्यामुळे इथं टाईप समजून घ्या. आपला हा टाईप कोणता चालू आहे? टाईप 1. तुम्ही कसा लक्षात ठेवायचं? टाईप 1 लक्षात ठेवा. कसा? ऍडिंग. जिथं ऍडिंग करायला आलं का समजून चालायचं आपल्याला टाईप 1 आला तिथं ऍडिंग. समजलं? टाईप 1 सांगा नक्की. जायचं पुढं. हॅलो, चला आता आपण सेकंड टाईप मध्ये बघू. येतपर्यंत तुम्हाला कळलं असं 100%. ठीक आहे, चला आता आपण सेकंड इक्वेशन टाईप 2 कडे जाऊ. बाकी सगळे क्वेश्चन मी तुम्हाला रॅन्डमली लास्टला देऊन टाकेल. ठीक आहे, बघा टाईप 2. थोडा व्हिडिओ मोठा होईल परंतु तुम्ही नीट लक्ष द्या. टाईप 2. टाईप 2 मध्ये बघा एक क्वेश्चन घेतो मी. 2x - y इज इक्वल टू 3 आणि 3x - y. ठीक आहे, एक मिनिट हा.
आपण थोडासा चेंज करू. हा, इथं x मायनस वाय इज इक्वल टू 2 घेऊ. ठीक आहे, काय घेऊ? 2 घेऊ. आता बघा, इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड, प्रोसेस चेंज होणार नाही. टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4. इथं बघा, टाईप 1, टाईप 2 मध्ये काय वाटतं बरं? टाईप 2 मध्ये काय चेंज वाटतं? पुन्हा तीच कंडिशन, सेम कोएफिशिएंट बघा. इथं 1 आहे, इथं किती आहे? 1 आला. इथं 2, इथं किती आहे? 1 आहे. सेम नाहीये. इथं बघा, इथं 1 आहे, सर इथं पण 1 आहे. मायनस मायनस येऊन द्या, पण 1 1 आहे. मग 1 1 आहे याचा अर्थ कोएफिशिएंट कोणाचे सेम आहे? एक्सचे का वायचे? वायचे कोएफिशिएंट सेम आहे. मग वायचे जर कोएफिशिएंट सेम असतील तर आपण काय चेक करतो? त्याचे साइन चेक करतो. मग साइन चेक करतो तर बघा, दोघांचे साइन कसे दिसते तुम्हाला? सेम दिसते का ऑपोजिट दिसते? काय दिसते? सेम साइन दिसते, बरोबर आहे. मग सेम साइन असेल तर आपण काय करतो? ऍडिंग करतो का सबट्रॅक्शन करतो? सबट्रॅक्शन. मग इथे लिहायची सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, किंवा सेकंड मधून फर्स्ट करा किंवा फर्स्ट मधून सेकंड करा. आपण याला सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करून असण्याचा अर्थ होतो. त्याचं टेन्शन घेऊ नका. मग करताना काय करायचं बघा, 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 ऍज इट इज लिहायचं. आणि ऍडिशन मध्ये आपण कुठल्याही साइन, कुठल्या इक्वेशनचे साइन चेंज केले होते का? नाही. पण सबट्रॅक्शन मध्ये कुठल्या तरी एका इक्वेशनचे साइन चेंज करायचे. म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचा, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचा. तर आपण प्रत्येक वेळी काय करणार? पहिलं इक्वेशन ऍज इट इज लिहून ठेवणार आणि सेकंड इक्वेशनचे काय चेंज करणार? साइन. आता इथं 1x आहे, हा होईल -1x. इथं -1y आहे, इथं +y होईल. 1 ला व्हॅल्यू लिहिण्यात आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि इज इक्वल टू +2 तिथं काय होईल? -2. नीट बघा, मी पुन्हा एकदा सांगतो. नीट बघा, हे बघा, मी पुन्हा रब करतो, कलर पेन लिहितो. तिथं काय केलं? नीट बघा. +x लिहिला -1x, -1 लिहिला +1y आणि +2 लिहिला -2. बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पण कुठल्या तरी एकाच इक्वेशनचा फर्स्ट जर केलं तर सेकंड नाही करायचं, सेकंड जर केलं तर फर्स्ट करायचं नाही. लक्षात ठेवा. समजतंय? पहिले इक्वेशन चेंज केलं, सेकंड ऍज इट इज ठेवायचं. सेकंड जर ऍज इट इज ठेवलं तर फर्स्टचं चेंज करायचं. पण दोघांपैकी एकच. पण मी स्वतः सांगतोय तुम्हाला की फक्त सेकंडचं चेंज करत चला, सोपं जातं. मग आता बघा, सेम ऍज इट इज, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल. आता ऍडिशन करत होतो, पण याचं व्हेरिएबलच्या कोएफिशिएंट मागे 2 - 1 हे जसं असतं 2 - 1 काय? 2 - 1. मग 2 - 1 किती? 1. 1x इज इक्वल टू 3 - 2 किती? 1. याच्या साइनवर तुमची ऍडिशन सबट्रॅक्शन करायची. तिथं 3 - 2 किती आला? 1. मग x ची व्हॅल्यू इथं माहिती सगळ्याला 1/1. मग 1/1 किती रे? 1. x चा टेबल येत असेल तुम्हाला, 1 1 गेटिंग कॅन्सल, दॅट इज 1. ठीक आहे. आणि मग पुढची स्टेप सेम ऍज इट इज. काय सांगा? तीच पुट इन इक्वेशन. आता सांगा कशात पुट करू? आता सेकंड मध्ये पुट करू आपण. पुट इन इक्वेशन सेकंड, कारण सेकंड इझी बघा. मग सेकंड काय लिहून घ्या एकदा, x मायनस वाय इज इक्वल टू 2. राईट करून घ्यायचं एवढं. x ची व्हॅल्यू किती? 1. त्याच्या जागेवर टाका, x ची व्हॅल्यू टाका. टाकली सर मी 1, 100%. आता बघा, इथं खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. -y इज इक्वल टू 2. आता या दोघांमध्ये साइन कोणतं आहे? कोणतं आहे? मायनस. नीट लक्ष द्या बरं का. कोणतं आहे? मायनस. भरपूर जण काय करतात, हा +1 -1 इकडे जाऊन प्लस करतात. मायनस आहे 100%, पण याच्या पुढे साइन कोणतं तुमचा? प्लस आहे. मग लिहिताना +1 इकडे जाऊन मायनस 100% होणार, 2 - 1 होणार, पण याच्या पुढे -y ऍज इट इज राहणार. भरपूर विद्यार्थी हे मायनस लिहित नाही आणि मायनस लिहिल्या नसल्यामुळं तुमचं पुढचा आन्सर रॉंग होतो. इथं प्लस असेल तर काही प्रॉब्लेम नाही, आपण ते लिहितच नाही, प्लस असले प्लसच लिहितो. पण जर मायनस आलं तर तुम्हाला तिथं काय करावं? लक्षात आलं? मायनस जर आलं तर तुम्हाला तिथं ऍज इट इज ते राईट करावं लागेल. मग -y बरोबर 2 - 1 किती आला? 1. मग y ची व्हॅल्यू, हे व्हेरिएबलचं साइन याला द्या, y ची व्हॅल्यू किती आली? -1. आणि मग आपल्या सोल्युशन मध्ये x, y बरोबर किती आलं? 1, -1. आधी x ची व्हॅल्यू नंतर y ची व्हॅल्यू. जरी y ची व्हॅल्यू आधी निघली तरी x ची व्हॅल्यू आधी राईट करायची आणि मग y ची व्हॅल्यू राईट करायची. बघा, सबट्रॅक्शन कळलं असं 100% तुम्हाला. नक्की. आपण अजून एक क्वेश्चन घेणार, याचा पण हे कळलं बघा. ठीक आहे, नीट बघून घ्या एकदा.
चल बघा, आपण अजून एक क्वेश्चन घेऊ टाइप 2 चा. 3x प्लस 3y इज इक्वल टू 9 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. ठीक आहे, बघा 3x प्लस 3y इज इक्वल टू 9, 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. आता बघा, इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड, बरोबर आहे. आता त्याच्यात काय करायचं बघा, कोएफिशिएंट बघा, आता नीट बघा, नीट चेक करा, नीट चेक करा. आता बघा याच्यामध्ये काय आहे, कोएफिशिएंट कोणाचे सेम आले, x चे, इथं 3 इथं 3 आहे. येस सर. पुढे बघा 3 2 हे सेम नाहीये, पण x चे कोएफिशिएंट सेम आहे. तर ज्याचे कोएफिशिएंट सेम आले त्याचेच आपल्याला काय काढायचं, त्याचेच काय करायचे, साइन चेक करायचे. मग बघा ह्यो प्लस आहे, ह्यो पण प्लस आहे, मग काय होणार, ऍडिशन का सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग बघा राईट करा, 3x प्लस 3y इज इक्वल टू 9, स्टार्टिंगला तसंच ठेवा. सेकंड जो इक्वेशनचे काय चेंज करायचे, साइन, पॉझिटिव्ह वाला निगेटिव्ह, निगेटिव्ह वाला पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह 4 वाला निगेटिव्ह, बरोबर आहे. मग मला सांगा काय कट होईल आता, प्लस 3x मायनस 3x गेटिंग कॅन्सल, कारण 3 मायनस 3 0, 0 झाला म्हणजे इलिमिनेट झाला. मग 3 आणि 2 किती झाले रे, 5. 9 मधून 4 गेले किती आले, 5. 9 मायनस 4 5. मग y ची व्हॅल्यू काढायची 5/5. y किती आला, 1. बघा मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला आतापर्यंत जेवढी पण क्वेश्चन पाहिले, आधी कोणाची व्हॅल्यू काढली, x ची. आतापर्यंत y इलिमिनेट होत होता, x ची व्हॅल्यू निघत होती, पण आता काय इलिमिनेट झाला, x झाला. मग ते ऍडिंग मध्ये येऊ शकतो, सबट्रॅक्शन मध्ये येऊ शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाही. इथं तुम्हाला कोणाची पहिली व्हॅल्यू भेटणार, कोणी पण एलिमिनेट होणार, डिपेंड तुमच्या सेम कोएफिशिएंट कोणाचे आले, x आले का y आले. x चे सेम कोएफिशिएंट आले, x इलिमिनेट होणार, y चे सेम कोएफिशिएंट आले, y इलिमिनेट होणार. कळतंय, y इज इक्वल टू 1 आला. मग y 1 आला, पुट इन इक्वेशन, पुट इन इक्वेशन कोणत्या सांगा, फर्स्ट वाला. ठीक आहे, फर्स्ट मध्ये पुट करू, फर्स्ट. मग काय फर्स्ट बघा, 3x प्लस 3y इज इक्वल टू 9. मग 3x प्लस 3y इज इक्वल टू 9, y ची व्हॅल्यू किती, 1. पुट करा, 3x प्लस 3y च्या जागी 1 टाका, इथं मल्टिप्लाय ब्रॅकेट मध्ये टाकायचं, इज इक्वल टू 9. मग 3x प्लस 3 1 जा 3 यांचा मल्टिप्लाय करा, इज इक्वल टू 9. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, x ची. x ची जर आपल्याला व्हॅल्यू काढायची तर आधी त्याच्यासोबत कोण आहे, प्लस 3 कॉन्स्टंट, त्याला इकडे न्या. 3x इज इक्वल टू 9 प्लस 3 दोन काय होईल, मायनस 3. मग 3x इज इक्वल टू किती झाला, 3. अजून x ची व्हॅल्यू निघलेली नाहीये, त्याला एकटे ठेवायचं आपल्याला, तर मल्टिप्लाय 3 अजून त्याच्यासोबत. मग ह्यो काय होईल, इकडे जाऊन डिवाइड, 3/3 किती येईल रे सांगा, 1. मग 3/3 1 आला, 3 1 जा 3, 3 1 जा 3, कट करू नका, डायरेक्ट लिहा x इज इक्वल टू 1. आणि मग सोल्युशन मध्ये आपल्याला लिहायचं x, y. तर x, y किती येईल रे, 1, 1. x 1 आला, y पण किती आला, 1, 1, 1. बघा आता हा टाइप नंबर 2 तुम्हाला 100% समजला असेल. टाइप 2 जर तुम्हाला समजला, नीट ऐकून घ्या, टाइप 2 जर तुम्हाला समजला तरच आणि तरच टाइप 3 टाइप 4 समजेल. कारण टाइप 1 मध्ये तुम्हाला ऍडिंग आणि सबट्रॅक्शन आली, तर टाइप 3 मध्ये दुसरं काही नाही, फक्त सेम कोएफिशिएंट करायचे. आणि टाइप 4 मध्ये क्रॉसिंग आहे, समजतंय. तर मग याच्यावरती बघा, मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नीट बघून घ्या. 2 आपण 4 क्वेश्चन घेतले, ठीक आहे. आपण पुढच्या याच्यामध्ये आपण टाइप 3 शिकवणार आहे, हे कळलं सर्वांना. याला एकदी प्रॅक्टिस करा, याची प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करा, चालेल ना, नक्की. मग तुम्हाला याच्यावर 2 क्वेश्चन देतो, एकदा याची प्रॅक्टिस करा आणि नंतर पुढचा आपण टाइप 3 बघू. बघा एक क्वेश्चन, x प्लस y इज इक्वल टू 8, 2x मायनस y इज इक्वल टू 4. हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करा. टाइप 1 टाइप 2 वरती देतोय क्वेश्चन. 3x प्लस y इज इक्वल टू 2 आणि 2x मायनस y इज इक्वल टू 3. हे याच्यावरती क्वेश्चन. आणि एक घ्या सबट्रॅक्शन वाला घ्या, 3x प्लस y इज इक्वल टू 2 आणि
2x प्लस वाय इज इक्वल टू 1. ठीक आहे, बघा प्लस प्लस आलं, चेंज करा सेम साईन. आणि इथं देतो 2x मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि 3x मायनस वाय, सॉरी इथं प्लस वाय काय इज इक्वल टू इथं मायनस घ्या, इज इक्वल टू प्लस झालं 6. हे दोन क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. मग टाईप 3 मध्ये आपण बघू, एकदा एवढं क्लिअर करून घ्या. ओके, 100% एकदा हे बघा आणि मग पुढचं टाईप 3 बघा. टाईप 3 डायरेक्ट बघायला जाऊ नका, समजणार नाही. आपण 4 क्वेश्चन मी घेतले, 4 क्वेश्चन मी तुम्हाला दिले इक्वल. न्यूटन थर्ड लॉ, एव्हरी ऍक्शन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन त्या टाईप मध्ये. ठीक आहे, 4 तुम्ही 4 मी. ठीक आहे, चला आपण आता टाईप नंबर 3 बघणार आहोत. किती? टाईप नंबर 3. टाईप 2 बघितला, टाईप नंबर 3. आता बघा आलेला क्वेश्चन घेऊ आपण डायरेक्टली, नो प्रॉब्लेम. बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. बघा हा क्वेश्चन तुम्हाला मार्च 25 ला, मार्च 25 ला आलेला बघा, म्हणजे मागच्या वर्षी 3 मार्च साठी. मग x प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. आपण टाईप 1 मध्ये पाहिलं, टाईप 2 मध्ये, टाईप 2 मध्ये ऍडिशन, टाईप 2 मध्ये सबट्रॅक्शन. आता टाईप 3. आता टाईप 3 नेमकं काय लक्ष द्या. टाईप 3 मध्ये बघा, टाईप 1 टाईप 2 पेक्षा 3 कसं येणार ते बघा. याचा कोएफिशियंट किती आहे? 1. याचं किती आहे? 3. सेम आहे का? नाही. वायचं किती आहे? 1. याचं किती आहे? 2. सर आता एक्सचा पण कोएफिशियंट सेम नाही आणि वायचा पण कोएफिशियंट सेम नाही. तर मग बघा ना, टाईप 1 मध्ये येणार ना टाईप 2. कारण मी तुम्हाला काय सांगितलं, स्टेप काय, पहिल्यांदा आपल्याला सेम कोएफिशियंट पाहिजे. आणि जर सेम कोएफिशियंट नसल तर आपण पुढे जाऊ शकत नाही. तर पहिल्यांदा आपल्याला सेम कोएफिशियंट, आपली सायमल्टेनियस सॉल्व्ह करायची स्टेपच काय सांगते का सेम कोएफिशियंट. मग आता सेम कोएफिशियंट नाहीये सॉरी, जर आपल्याला आता सेम कोएफिशियंट नाही तर सेम कोएफिशियंट आणावं लागतील, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. मग बघा इथं किती, बघा इथं किती आहे? 3 आहे. इथं किती? 1 आहे. तर इथं 3 आहे, आपल्याला डिवाइड नाही करायचं, मल्टिप्लाय करायचं. डिवाइड केलं तर नंबर कमी होतील आणि आपल्याला कॅल्क्युलेशनला अजून प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे बघा इथं 3 आहे, इथं किती? 1. या इक्वेशनला, या 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 3, या 1 ला, या 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 3 आहे? 3 ने. 3 1 जा 3. मग इथं 3 झाले तर नो प्रॉब्लेम, सगळ्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. हा एकटा नावसाचा नाही, सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, आणि मग x चे कोएफिशियंट सेम करा. पण कोणाला वाटत नाही सर आम्हाला y चे कोएफिशियंट सेम करायचे, तर इथं बघा किती आहे? 2 आहे. इथं किती आहे? 1 आहे. किती आहे? 1 आहे. तर मग याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने. मग याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर सगळ्याला 2 ने मल्टिप्लाय करा, मग कोएफिशियंट सेम आहे. एवढं कळतं का? येस ऑर नो? हा, मग आता काय करायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण इकडे लक्ष द्या, अजून एक तुमची गोष्ट नीट समजून घ्या. जर इथं 3 इथं 1 आहे, जर आपण इथं 3 आणलं, या दोघांचे साइन सेम होतील. या दोघांचे जर साइन सेम झाले तर दोघांची सबट्रॅक्शन करावं लागेल. आणि हे दोघं जर सेम आणले तर 1 प्लस 1 मायनस आहे, दोघांची काय होईल? तुम्हाला ऍडिशन होईल. मग ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची ते तुमच्यावर डिपेंड आहे, का तुम्ही कोणाला मल्टिप्लाय करणार आहे. कळतंय? मग सोपं कोणतं जातं? ऍडिशन वालं. तर ऍडिशन वाला सोपं आहे, तर मग तुम्हाला 100% कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? तिथं 2 ने. समजून राहिलं? मग इथं मल्टिप्लाय बाय 2 करायचं. पण इथं लिहायचं तसं, इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय किती? 2. इथं फक्त नाही म्हणून राईट करायचं, इथं राईट करायचं, इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 2. मग 2 ने मल्टिप्लाय म्हणजे काय? या 2 ने सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. 2 1 जा 2, 2 1 जा 2. बघा इथं 1 होता, 2 झाला. 2 3 जा 6. इक्वेशनला मल्टिप्लाय नाही करायचं बरं का, फक्त 3 नंबर x y आणि कॉन्स्टंट टर्म. आणि इक्वेशन नंबर किती झाला? 3rd. आलं लक्षामध्ये? नवीन इक्वेशन तयार केलं आपण. मग आता नवीन इक्वेशन जे तयार केलं तर पहिल्या इक्वेशनचा विचार करायचा नाही, आता नवीन इक्वेशन आणि सेकंड इक्वेशनचा विचार करायचा. मग ज्याला आपण मल्टिप्लाय केलं त्याचा विचार करायचा नाही. मग ते फर्स्ट इक्वेशन असो किंवा सेकंड इक्वेशन, ज्याला मल्टिप्लाय केलं, कोणाला मल्टिप्लाय केलं? 2 ला. इक्वेशन फर्स्टला मल्टिप्लाय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं, तर फर्स्टचा विचार करायचा नाही. आता सेकंड आणि थर्डचा विचार करायचा. मग आता सेकंड आणि थर्ड मध्ये कोणते कोएफिशियंट सेम आणले आपण? y चे. बघा आता
आले का? इथं नाही आले 3 2, वायचे आले इथं 2 इथं 2 आले. मग मला सांगा याचा कोएफिशियंट किती? 2 आहे, तर 2 आहे. सेम आपली पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. मग आपण दुसऱ्या कंडिशन मध्ये काय बघतो? कोएफिशियंटचे साइन चेक करतो. मग इथं -2 + 2 म्हणजे साइन कशी आहे? ऑपोजिट. आणि ऑपोजिट आल्यावर काय करायचे आपल्याला? ऍडिंग. मग ऍडिंग इक्वेशन कोणाचे? फर्स्ट नाही, आता कोण कोण? सेकंड अँड थर्ड. मग ऍडिंग करताना सगळ्याला माहिती काय करायचं? सेकंड ऍज इट इज राईट करा. 3x - 2y = 4. आणि थर्ड मध्ये साइन चेंज करू का? नाही. साइन चेंज करता येईल का? नाही. ऍडिंग आहे, ऍडिंग असल्यामुळे साइन चेंज होणार नाही. मग ऍज इट इज लिहा 2x + 2y = किती? 6. आणि मग बघा +2y - 2y गेटिंग कॅन्सल का? कारण ऑपोजिट साइन सेम कोएफिशियंट. 3 + 2 किती होईल? 5. आणि 6 + 4 किती झाला? 10. आता याच्या पुढे तुम्हाला 100% येणार, कारण की आपण टाइप 1 टाइप 2 मध्ये ते शिकवलं. मग टाइप 1 2 मध्ये आणि 3 मध्ये काय? तर 3 मध्ये काय? फक्त तुम्हाला पहिल्यांदा कोएफिशियंट सेम करून घ्यायचे, बाकी टाइप 1 टाइप 2 चे. आता पुन्हा कंटिन्यू करतो. x = 10 अपॉन किती? 5. 5 1 5, 5 2 10, 5 1 5, 5 2 10. x किती आला? 2. पुट इन इक्वेशन. आता बघा 3 इक्वेशन तुमच्याकडे, फर्स्ट सेकंड थर्ड. फर्स्टचा आपण यूज जरी या दोघांमध्ये नाही केला इथं, पण पुट करायला आपण कोणतं इक्वेशन घेऊ शकतो? आणि पुट करायला कोणतं सोपं आहे? फर्स्ट x + y = किती? 3. आहे का? बघा x + y = 3. टाका व्हॅल्यू x ची. 2 + y = 3. मग y = 3 + 2 तुमका होईल मायनस. मग y किती आला तुमच्याकडं? 1. आणि मग सोल्युशन मध्ये राईट करा. x ची व्हॅल्यू किती आली होती? 2 आणि y किती आला? 1. ते तुम्ही राईट करू शकतात, नो प्रॉब्लेम. कळलं सांगा? आणि हा क्वेश्चन 3 मार्काला बोर्डच्या पेपरला आलेला आहे. फिक्स क्वेश्चन येतो सायमल्टेनियसचा किंवा क्रॅमर्स रूलचा. तर सायमल्टेनियस मागच्या वेळेस मी तुम्हाला क्रॅमर्स रूल शिकवलं. हे सायमल्टेनियस इक्वेशनचा कितवा टाइप? तिसरा. मग तिसऱ्या टाइप मध्ये काय म्हणू शकतो आपण? की कोएफिशियंट सेम असणार नाही, तर कोएफिशियंट आपल्याला काय करावं लागेल? सेम करून घ्यावं लागेल आणि मग आपली प्रोसेस ना सॉल्व्ह करावं लागेल. कळलं का? नक्की? काही डाऊट एक सांगा. हा, मग एक क्वेश्चन तुम्ही याचा सॉल्व्ह करा आणि मग आपण टाइप नंबर 4 बघू. मग बघा x + y = 11 आणि 2x - 3y = 7. हा क्वेश्चन तुम्ही घरी सॉल्व्ह करा आणि मला आन्सर सांगा नंतर कमेंट मध्ये. ठीक आहे? हा, टाइप नंबर 3 आपली इथं कम्प्लीट झाला. कळलं असेल 100%. मी किती क्वेश्चन घेतले तर त्याचा काही फायदा नाही तुम्हाला. मी फक्त एक समजून सांगितला व्यवस्थित, आणि तुम्ही बाकीचे सर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केली तर तुमची प्रॅक्टिस होणार आहे. मी सॉल्व्ह केली तर माझी प्रॅक्टिस होणार आहे. असे हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. अजून तुमच्या बुक मध्ये असे क्वेश्चन असतील ते पण सॉल्व्ह करा. ठीक आहे? आपण आता लास्ट टॉपिक पाहणार आहे टाइप नंबर 4. ठीक आहे? बघा आता टाइप नंबर 4. टाइप नंबर 4. सर आता टाइप नंबर 4 काय? नीट लक्ष द्या, व्यवस्थित द्या, कारण टाइप नंबर 1 मध्ये तुम्हाला याचे क्वेश्चन येतात. कसा ओळखायचा टाइप नंबर 4? काय असतो टाइप नंबर 4? बघा असा क्वेश्चन तुम्हाला येईल बघा पेपर मध्ये. समजा 101x + 99y = 499 किंवा 501 99x + 101y = 499. असा क्वेश्चन तुमच्या बुक मध्ये पण पेपरला पण आलेला आहे. मग बघा क्वेश्चन पेपरला कसं विचारतात? एक तर x आणि y ची व्हॅल्यू काढायला विचारतात 4 मार्काला, किंवा याच्यामध्ये फक्त म्हणतात x + y काढा आणि x - y काढा. एवढ्या दोनच व्हॅल्यू विचारतात 2 मार्कासाठी, किंवा x + y विचारतात 1 मार्कासाठी. मग आता नेमकं टाइप नंबर 4 काय आहे? नीट लक्ष द्या. व्हिडिओ थोडा मोठा होईल, 1 तास होता असं पहिले 2 टाइप आणि 2 टाइप धरून, परंतु होऊन द्या, परंतु तुम्हाला समजलं पाहिजे. मग नेमकं टाइप 4 मध्ये काय वाटतं? बघा कोएफिशियंट तर सेम नाहीये. सॉरी इथं 99, इथं 101, इथं 99 आहे. सो कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 101 येईल, कितीने मल्टिप्लाय केली तर तुमचं 99चं 101 येईल, 101चं 99 येईल. सोपं आहे का? नाही. मग टाइप 4 काय सांगतो? नीट ऑब्झर्व करा. हे बघा काय वाटतं? x चा इथं कोएफिशियंट 101 आहे, इथं y चं 101 आहे. इकडं x चा 99 आहे, इकडे किती आहे? 99 आहे. मग जर क्रॉस सेम असेल, काय असेल? क्रॉस सेम असेल तर टाइप नंबर किती मानायचा? 4.
कळलं? टाईप नुसार करा, सोपं जाईल तुम्हाला. मग टाईप 4 नुसार मग काय करायचं बघा. असं जर टाईप आलं, याला इक्वेशन फर्स्ट द्यायचं, याला इक्वेशन सेकंड द्यायचं. काय करायचं नीट समजून घ्या. मी एकच क्वेश्चन घेणार आहे, बाकीच तुम्हाला सॉल्व्ह करायचे बोर्डच्या पेपरला आलेली. हे पण क्वेश्चन पेपरला आलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा दोन इक्वेशनची ना मल्टिप्लाय करायचं ना काहीच सबट्रॅक्शन काहीच करायचं नाही. आधी स्टार्टिंगला दोन इक्वेशनची डायरेक्ट काय करायची, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ऍड करा पहिले इक्वेशन सेकंड, जशाला तसं राईट करा. ऍडिंग मध्ये काही साइन चेंज करायची नाही. 101x प्लस 101x प्लस काय सांगा 99y इज इक्वल टू 501. लक्ष द्या समोर, इकडे बघा. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. कळलं हे? आणि दोघांची फक्त काय करायची, काय ऍडिशन करतोय. मग बघा 101 आणि 99 किती होईल रे, 200. 99 ने 101 किती होईल, 200. बरोबर. 500 आणि 499 किती होईल, 1000. ठीक आहे. आता याला डिवाइड करण्यापेक्षा इकडे बघा, इकडे पण 200, इकडे पण 200. हे कळून राहिलं का सांगा, समजतंय ना सर्वांना? नक्की. हा 200 आला. 200 त्याच्यातून कॉमन काढा. ब्रॅकेट मध्ये 200 गेले, काय उरलं x प्लस जसं जसं साइन लिहा आणि हा y बरोबर 1000. 200 मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल, डिवाइड. मग x प्लस y इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 200. 1000 डिवायडेड बाय 200. मग बघा हे 2 झिरो कटले, हे 2 झिरो कटले, हे 2 झिरो कटले, किती उरलं, 2/10/2. मग काय येईल सांगा, काय येईल, लिहितो x प्लस वाय इज इक्वल टू किती, 5. आलं. x ची सेपरेट व्हॅल्यू भेटली का, इलिमिनेटच नाही झालं तर x ची व्हॅल्यू भेटणार आहे का नाही, तर x प्लस वाय आलं. म्हणजे आपल्याला काय भेटलं, नवीन इक्वेशन तुम्हाला भेटलं, न्यू इक्वेशन, थर्ड इक्वेशन. त्याला तसंच ठेवा. मग काही क्वेश्चन मध्ये तुम्हाला बोर्डाच्या पेपरला एवढंच विचारतात, एवढंच काढायचं 1 मार्कासाठी. 2 मार्कला विचारलं तर x मायनस वाय विचारतात. मग काय करायचं बघा, जशी ऍडिंग केली सेकंड करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं. काय करायचं, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंडची काय करायची, सबस्ट्रॅक्शन करायची. मग सबस्ट्रॅक्शन करताना सगळ्याला माहिती आहे, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंडची इक्वेशन सबट्रॅक्शन करायची. एक ऍज इट इज लिहायचं, दुसरं साइन चेंज करायचं. मग बघा कुठलं पण घ्या, आपण समजा आपण घेतलं, पहिलं घेतलं 101x प्लस 99y इज इक्वल टू 400 किती, सॉरी 500 किती, 501. आणि सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट करा सगळ्यांचं साइन चेंज करा. सांगा 99 चं साइन चेंज होईल, काय होईल, मायनस 99x मायनस 101y इज इक्वल टू 499. पण कसे आहे, मायनस. ते पण तिघांचे साइन चेंज करायचे. समजताय, याचं साइन चेंज, याचं पण साइन चेंज, याचं पण साइन चेंज. कळताय ना, हा समजायलाच पाहिजे. मग याच्यात कट करायचं नाही, सबट्रॅक्शन करायची. 101 मधून 99 गेले, 2x बरोबर आहे. 99 मधून 101 गेले, मायनस 2y इज इक्वल टू 501 मधून 499 गेले, किती, 2. काय कॉमन निघन, 2. ब्रॅकेट मध्ये x मायनस वाय इज इक्वल टू 2. मग मला सांगा इथं काय होईल, मल्टिप्लाय 2 इकडे जाऊन काय होईल, डिवाइड. मग x मायनस वाय इज इक्वल टू 2/2. x मायनस वाय किती आला, 1. इक्वेशन नंबर किती आला, 4. मग बघा दोन व्हॅल्यू भेटल्या, x प्लस वाय, x मायनस वाय. पेपरला 2 मार्काला एवढंच विचारतात. ठीक आहे. आणि जर पुढे विचारलं फक्त डायरेक्ट म्हणले सॉल्व, तर मग तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. आणि आता हे तुमचा टाईप नंबर 1, 2 कोणतं पण चालत, या दोघांना सॉल्व्ह करायचं, थर्ड आणि फोर्थ. मग काय पुन्हा या दोघांची काय करायची, ऍडिशन. पण कोणाची, थर्ड आणि फोर्थ. ऍडिंग इक्वेशन सांगा थर्ड अँड फोर्थ. मग बघा थर्ड राईट करा, x प्लस वाय इज इक्वल टू 5, x मायनस वाय इज इक्वल टू 1. ऍडिंग करताना आपण काही चेंज करत नाही, प्लस वाय मायनस वाय कटला, ऍडिंग बरोबर आहे. x प्लस x 2x, 5 आणि 1 किती झाला, 6. मग 5 आणि 1 6 झाला, x ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, हा 6. x बरोबर 6 अपॉन किती येईल, 2. तर x बरोबर किती येईल सांगा, 3. आणि x ची व्हॅल्यू 3 आली. पुट इन इक्वेशन, ही व्हॅल्यू पुट करा. सोपं इक्वेशन, थर्ड किंवा फोर्थ मध्ये पुट करा, तिकडे नका जाऊ. थर्ड पुट इक्वेशन नंबर
थर्ड. मग थर्ड राईट करा. एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती 5. एक्सची व्हॅल्यू 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. हे तुम्हाला थोडं मी फास्ट सांगतो कारण की तुमचं झालेलं आहे पहिल्या टाईप 1 2 मध्ये. मग 5 - 3 वाय बरोबर किती आला 2. मग असा जर पूर्ण क्वेश्चन आला तर 4 मार्कले आणि 2 मार्काला विचारला तर फक्त एवढं इथपर्यंत विचारल्या जाईल. एक्स प्लस वायची व्हॅल्यू आणि एक्स मायनस वायची व्हॅल्यू समजतंय. आणि 4 मार्काला जर म्हणाल तर पुढे सॉल्व्ह करा एक्स आणि वाय. आलेले क्वेश्चन आहे सर्व आणि व्यवस्थित क्लिअर करा. आता मी टाईप 4 चे तुम्हाला काही क्वेश्चन देतो, तुम्ही ते सॉल्व्ह करा. सगळी व्हॅल्यू काढा, एक्स पण काढा आणि वाय पण काढा. आलेले क्वेश्चन देतो जे तुम्हाला बोर्डच्या पेपरला आलेले. ठीक आहे, नक्की कळलं तुम्हाला काय करायचं होतं. पुन्हा एकदा सांगतो, जर क्रॉस सेम आला तर टाईप 4 अप्लाय करायचा. पहिल्यांदा ऍडिंग करायची, कॉमन काढून तिकडे टर्म डिवाइडला न्यायची, कट करून इक्वेशन तयार करायचं, मग सबस्ट्रॅक्शन करायचं, मायनस करून पुन्हा कॉमन करून ती टर्म तिकडे न्यायची, नंतर पुन्हा इक्वेशन 4 तयार होईल. ऍडिंग करायची, एक्सची व्हॅल्यू भेटल किंवा वायची भेटल, ती व्हॅल्यू पुट करायची, एक्स आणि वाय भेटल. म्हणजे टाईप 1 पाहिला तर टाईप 2 कळन, टाईप 1 टाईप 2 कळले, टाईप 3 कळन आणि टाईप 3 तिन्ही कळले तर टाईप 4 कळन. समजतंय. तर आता तुम्ही क्वेश्चन घ्या. किती आलेले क्वेश्चन देतो तुम्ही बघा. याला होता सप्टेंबर 21 ला 5x प्लस 4y इज इक्वल टू 17. 4x प्लस 5y इज इक्वल टू 10. हा आला सप्टेंबर 21 ला. त्याच्यानंतर 4x जो पहिला क्वेश्चन, 4x प्लस 3y इज इक्वल टू 11 आणि 3x प्लस 4y इज इक्वल टू 10. हा आला जुलै 19 ला. अजून पण भरपूर क्वेश्चन आहे, पण एवढी 2 तुम्ही सॉल्व्ह करा. याच्यात काय करशाल, एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय तर काढशानाच, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पण काढा प्रॅक्टिस साठी. ठीक आहे. आणि आपण इथं टाईप 1 टाईप 2 टाईप 3 आणि टाईप 4 थोडा व्हिडिओ मोठा झाला असून 2 व्हिडिओ टाईप 1 आणि टाईप 2 3 आणि 4 चे, परंतु तुम्ही पूर्ण बघा. कारण की जर सायमल्टेनियस इक्वेशन जर तुम्हाला आलं तरच तुम्हाला वर्ड्स प्रॉब्लेम येतील आणि आपल्याला पुढचं जे टॉपिक शिकायचं ते पण येईल. समजून राहील मी काय म्हणतो. तर सायमल्टेनियसची चांगली प्रॅक्टिस करा, हे क्वेश्चन सॉल्व्ह करा, ऍज वेल एज तुमच्या बुक मधले क्वेश्चन सॉल्व्ह करा, पेपरला आलेले क्वेश्चन सॉल्व्ह करा बोर्डाचे. तुम्हाला 100% सायमल्टेनियस समजला असेल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला समजला तर दुसऱ्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड होईल. आपल्या चॅनलवरती आपण ते टाकणार युट्यूबला. ठीक आहे. 100%. चला, गुड बाय, थँक्यू.